आज आपण या ठिकाणी इयत्ता 9वी गणित भाग 2 या विषयातील त्रिकोण हे प्रकरण 3 या प्रकरणावर चर्चा आपण या ठिकाणी आज करणार आहे. तर त्रिकोण हे प्रकरण किंवा त्रिकोणाबद्दलची जी काही माहिती आहे ते आपल्याला 8वी मध्ये 7वी मध्ये 6वी मध्ये झालेले आहे. म्हणजे आपण इयत्ता 6वी पासून त्रिकोणाबद्दल किंवा कोनाबद्दल किंवा बिंदू, रेषा, प्रतल या संदर्भातली माहिती आपण मिळवत आलेलो आहोत. या 9वी मध्ये गणित भाग 2 आणि गणित भाग 1 असे गणिताचे 2 भाग झालेले आहेत. गणित भाग 1 मध्ये आपण बीजगणित आणि संख्याशास्त्र यांचा अभ्यास करतो आणि गणित भाग 2 मध्ये भौमितिक रचना किंवा त्रिकोण, चौकोन या संदर्भातल्या आपण बाबींचा अभ्यास करतो. आपण या ठिकाणी आज जे प्रकरण पाहणार आहे ते 3रं प्रकरण आहे गणित भाग 2 मध्ये इयत्ता 9वी. आणि या 9वी मध्ये त्रिकोणाचा अभ्यास आपल्याला सविस्तरपणे करायचा आहे. आतापर्यंत आपण उजळणी वजा त्रिकोणाचा अभ्यास आपण केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला त्रिकोण म्हणजे काय, त्रिकोणाला किती बाजू असतात किंवा त्रिकोणाचे किती कोन असतात यांचा अभ्यास आपण केलेला आहे. तर यामध्ये आपण त्रिकोणाचा डिटेल अभ्यास सविस्तर अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहे. त्रिकोणामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे त्रिकोण म्हणजे 3 नैकरेषीय बिंदूपासून जे रेषाखंड तयार होतात आणि ते रेषाखंड जर एकमेकांना आपण जोडून बंदिस्त आकृती जी तयार होते त्याला आपण त्रिकोण म्हणतो. त्रिकोणाला 3 बाजू असतात, 3 कोन असतात आणि 3 शिरोबिंदू असतात. या ठिकाणी काही त्रिकोणाच्या भौमितिक आकृत्या दाखवलेल्या आहेत. या ठिकाणी गुलाबी रंगामध्ये आपल्याला दिसते हे त्रिकोणाच्या 3 बाजू दिसत आहेत, इथं 3 कोन दिसत आहेत आणि 3 शिरोबिंदू आहेत. या आकृत्यावरून आपल्या लक्षात येत असेल की त्रिकोणामध्ये 3 बाजू असतात, 3 कोन असतात. आता या ठिकाणी याला आपण नावं दिलेली आहेत बघा. बिंदू A, B आणि C हे 3 नैकरेषीय बिंदू यांना जोडणारे रेषाखंड जोडून जी बंदिस्त आकृती तयार होते त्याला आपण त्रिकोण म्हणतो. आता या त्रिकोणामध्ये 3 बाजू जर कोणत्या असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगता येतं की आपण हा भाग पाठीमागं शिकलेला आहे. तरीसुद्धा उजळणी म्हणून आपण या ठिकाणी घेणार आहे की रेख AB, रेख BC आणि रेख CA या त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. 3 कोन जर आपल्याला विचारले तर आपण सांगू शकतो की कोन CAB, कोन ABC आणि कोन BCA असे 3 कोन या त्रिकोणाला आहेत. आणि या त्रिकोणाचं नाव आपण जर ठेवलं तर या त्रिकोणाचं नाव आपण ठेवू शकतो की त्रिकोण ABC. किंवा याच्या संदर्भातली जी काही प्रमेय आहेत वगैरे याचा अभ्यास करत असताना आपण म्हणतो की त्रिकोण ABC मध्ये कोन A बरोबर अल्फा, कोन B बरोबर बीटा आणि कोन C बरोबर गॅमा. कोनांची मापं या ठिकाणी दिलेली आहेत. या पद्धतीनं आहे. आता आपण जर उजळणी वजा आपण जर या ठिकाणी पाहिलं तर सर्वसाधारणपणे बाजूवरून पडणारे त्रिकोणाचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार या ठिकाणी दाखवलेला आहे
समभुज त्रिकोण. आता या नावामध्येच त्याची व्याख्या दडलेली आहे. समभुज, सम म्हणजे सारख्या, भुज म्हणजे बाजू, म्हणजे ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या असतील, सारख्या बाजू असतील, त्यांना आपण म्हणतो समभुज त्रिकोण. त्यानंतर दुसरा त्रिकोण या ठिकाणी दाखवलेला आहे बघा, की याच्या दोन बाजू आपल्याला सारख्या दिसत आहेत. इथं चिन्ह दाखवलेलं आहे आणि या चिन्हावरून आपल्या असं लक्षात येतं की ही एक बाजू आणि ही एक बाजू, ह्या दोन्ही बाजू सारख्या आहेत आणि म्हणून समद्वी, दोन बाजू द्वी, म्हणून समद्विभुज त्रिकोण. म्हणजे ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान आहेत आणि एक बाजू असमान असते त्याला आपण म्हणतो समद्विभुज त्रिकोण. आणि तिसरा त्रिकोण या ठिकाणी दाखवलेला आहे. तीन कोणाची मापं भिन्न आहेत आणि या ठिकाणी तिन्ही बाजू ह्या विषम आहेत, म्हणजे वेगवेगळ्या आहेत, सारख्या नाही आहेत आणि म्हणून याला विषमभुज त्रिकोण असं म्हटलेलं आहे. तर हे तीन बाजूवरून पडणारे कोणाचे प्रकार, त्रिकोणाचे प्रकार आणि कोणावरूनही पडणारे त्रिकोणाचे तीन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये 90 अंश असलेला कोण असलेला त्रिकोण म्हणजे काटकोन त्रिकोण आपण म्हणतो. लघुकोन म्हणजे 90पेक्षा कमी असलेला त्याला लघुकोन त्रिकोण म्हणतो. आणि विशाल कोन त्रिकोण, विशाल म्हणजे 90पेक्षा जास्त अंश असलेल्या कोन असलेला त्रिकोण, त्या त्रिकोणाला आपण म्हणतो विशाल कोन त्रिकोण. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण त्रिकोणाची थोडक्यात उजळणी आपण या ठिकाणी घेतलेली आहे. त्रिकोण म्हणजे काय बघितलं आपण, त्याच्या तीन बाजू आणि तीन बाजूंनी बंदिस्त आकृती असा हा त्रिकोण आहे. आणि त्यानंतर आपण बघणार आहे की सर्वसाधारणपणे त्रिकोण गणित भाग 2 इयत्ता 9वी चला शिकूया. चला शिकूया या सदरामध्ये आपल्याला नवीन गोष्टी काही शिकायच्या असतात. थोडं आठवूया म्हटलं की मग पाठीमागच्या इयत्तामधून आपल्याला थोडंसं आठवावं लागतं. आणि इथं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की चला शिकूया. मग चला शिकूयामध्ये पहिलं जे आहे ते त्रिकोणाच्या दुरस्थ अंतरकोनाचे प्रमेय. म्हणजे या ठिकाणी आपण पहिल्यांदा जो भाग घेणार आहे, पाठ आपला जो आहे तो यावर आधारित आहे आणि याचं नाव आहे त्रिकोणाच्या दुरस्थ अंतरकोनाचे प्रमेय. दुसरा आहे त्रिकोणाची एकरूपता. याच्यानंतर आपण दुसरा पाठ घेणार तो त्रिकोणाची एकरूपतेच्या संदर्भात. त्याच्यानंतर आहे समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. त्यानंतर आहे 30, 60, 90 अंश मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म, अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर त्रिकोणाची मध्यगा. मध्यगा म्हणजे काय, मध्यगेचे काही गुणधर्म आहेत, तो भाग या भागामध्ये आपण पाहणार आहे. काटकोन त्रिकोणाच्या कर्णावरील मध्यगेचा गुणधर्म, लंबदुभाजकाचे प्रमेय आणि कोन दुभाजकाचे प्रमेय आणि शेवटी समरूप त्रिकोण. म्हणजे पूर्ण हे जे त्रिकोण हे प्रकरण जे आहे ते इयत्ता 10वीसाठी आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. कारण या ठिकाणी समरूप त्रिकोण, कोन दुभाजकाचे प्रमेय, लंबदुभाजकाचे प्रमेय, मध्यगा आणि मध्यगेचे गुणधर्म, 30, 60, 90 काटकोन त्रिकोण या सगळ्या बाबी इयत्ता 10वीमध्ये आपल्याला पुन्हा शिकायचे आहेत. त्याच्यासाठी हे प्रकरण इयत्ता 9वीमध्ये आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं शिकायचं आहे. तर या ठिकाणी आपण बघितलं की या प्रकरणात आपण नेमक्या कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणत्या बाबीचा आपण अभ्यास करणार आहे ते या ठिकाणी आपण बघितलं आहे. यानंतर पुढं जो भाग आपण बघणार आहे ते म्हणजे यातला पहिला पाठ, पहिला भाग आणि तो आहे जाणून घेऊया. जाणून घेऊया म्हटलं की हा भाग नवीन आहे, हे आपण शिकायचं आहे, आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे. काय आहे, दुरस्थ त्रिकोणाच्या दुरस्थ अंतरकोनाचे प्रमेय. म्हणजे या ठिकाणी त्रिकोणाच्या दुरस्थ अंतरकोनाचे प्रमेय याच्या अगोदर आपल्याला प्रत्येक त्रिकोणाला बाह्यकोन असतो. आता या ठिकाणी आकृती 3.3 मध्ये आपल्याला दाखवलेला आहे. हा त्रिकोण PQR आहे आणि या ठिकाणी कोन PRS हा त्रिकोण PQRचा बाह्यकोन आहे. मग
त्रिकोणाच्या दुरस्थ अंतरकोनाचे प्रमेय आपल्याला काय सांगतं की त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दुरस्थ अंतरकोनाच्या मापाच्या बेरजे इतके असते. बघा, अतिशय महत्त्वाचं आहे की त्रिकोणाच्या कोणत्याही त्रिकोणाचे बाह्यकोनाचं माप जे आहे ते त्याच्या दुरस्थ अंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढे असते. म्हणजे या ठिकाणी कोन PRS हा बाह्यकोन आहे. म्हणजे कोन PRSचं माप हे कोन P आणि कोन Q हे दुरस्थ अंतरकोन आहेत, त्याचे दूरचे, आणि यांच्या बेरजे एवढं असतं. म्हणजे कोन P अधिक कोन Q बरोबर कोन PRS. म्हणजेच त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं माप हे त्याच्या दुरस्थ अंतरकोनाच्या मापाच्या बेरजे इतके असते. या ठिकाणी हे आपल्याला प्रमेय बघायचं आहे आणि प्रमेयामध्ये तुम्हाला माहीत आहे 3-4 गोष्टी अंतर्भूत असतात. त्यातलं पहिला आहे तो म्हणजे पक्ष. दिलेल्या गोष्टी ही आकृती आहे. या आकृतीमध्ये ज्या काही बाबी आपल्याला दिलेल्या आहेत ते पक्ष याच्यामध्ये येतं आणि त्याच्यानंतर साध्य. जे काही आपल्याला सिद्ध करायचं आहे की बाह्यकोनाचं माप हे दुरस्थ अंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढं असतं हे सिद्ध करायचं आहे, ते या ठिकाणी साध्यामध्ये दिलेलं आहे. आणि सिद्धता म्हणजे काय, एक तर्कशुद्ध स्पष्टीकरण. पायऱ्या पायऱ्यानं टप्प्याटप्प्यानं जे साध्य आहे ते साध्य सिद्ध करण्यासाठी केलेलं तर्कशुद्ध स्पष्टीकरण म्हणजे सिद्धता. आणि मग या ठिकाणी आपण ही सिद्धता बघतोय. तर सिद्धता बघा, त्रिकोणाच्या 3 अंतरकोनांची बेरीज 180 अंश असते. हा मुद्दा आपण पाठीमागं पाहिलेला आहे, पाठीमागच्या प्रकरणामध्ये अभ्यासलेला आहे की कोणत्याही त्रिकोणाच्या 3 कोनाच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते. त्यानंतर मग हे 3 कोन कुठले आहेत बघा या ठिकाणी. म्हणून कोन PQR अधिक कोन QPR अधिक कोन PRQ बरोबर 180 अंश. म्हणजे या ठिकाणी कोन P, Q आणि R यांची बेरीज 180 अंश असते. त्याला आपण डॅश करून एक विधान दिलेलं आहे. त्याच्यानंतर कोन PRQ अधिक कोन PRS बरोबर 180 अंश डॅश 2 आणि पुढं डॅश रेषीय जोडीतील कोन. बघा हे विधान काय केले इथे या ठिकाणी, कोन PRQ अधिक कोन PRS म्हणजे हा कोन आणि हा कोन ह्या दोघांची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच या ठिकाणी हे रेषीय जोडीतील कोन आहेत. आणि आपल्याला माहीत आहे की रेषीय जोडीतील कोन हे पूरक असतात. पूरक असतात म्हणजेच त्यांची बेरीज ही 180 अंश असते. म्हणून या ठिकाणी हे दुसरं विधान मांडलेलं आहे. यानंतर विधान 1 आणि 2 वरून पहिलं विधान या ठिकाणी आहे 3 कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. नंतर इथं विधान केलेलं आहे रेषीय जोडीतील कोन. हे दोन्ही विधानं जर आपण एकत्र केली तर काय होते बघा. या ठिकाणी कोन PQR अधिक कोन QPR अधिक कोन PRQ बरोबर कोन PRQ अधिक कोन PRS. म्हणजे या 3 कोनांच्या मापाची बेरीज सुद्धा 180 अंश आहे. आणि या ठिकाणी हा कोन आणि हा इथला कोन बाह्यकोन या दोघांची बेरीज सुद्धा 180 अंश आहे. म्हणजे हे विधान दोन्ही एकमेकाच्या बरोबर आहेत. म्हणून या ठिकाणी आपल्याला इथं बरोबरचं चिन्ह दाखवून लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर म्हणून कोन PQR अधिक कोन QPR बरोबर कोन PRS. आता या ठिकाणी काय केलं आहे, डॅश कोन PRQचा लोप केलेला आहे. कोन PRQचा लोप केलेला आहे म्हणजे इथला कोन हा लोप केलेला आहे. दोन्ही ठिकाणी येतोय म्हणून तो समान आहे, त्यामुळे त्याचा लोप केलेला आहे. आणि शेवटी काय शिल्लक राहतं की कोन PQR अधिक कोन QPR बरोबर कोन PRS. म्हणजेच या 2 कोनाच्या मापाची बेरीज ही कोन PRS बरोबर आहे. म्हणजेच कोन PRS हा त्रिकोण PQRचा बाह्यकोन आहे. आणि म्हणून हे या ठिकाणी विधान आपण सिद्ध केलं की
कोणत्याही त्रिकोणाचा बाह्यकोन हा त्याच्या दूरस्थ अंतरकोनाच्या बेरजेएवढा असतो. तर अशा पद्धतीने हे प्रमेय आहे. परीक्षेला अतिशय महत्त्वाचं आहे. 10वीला सुद्धा या ठिकाणी हे प्रमेय अतिशय महत्त्वाचं आहे 10वीच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर पुढं आणखी एक प्रमेय आपण या ठिकाणी बघितले. आता त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं प्रमेय. तर बाह्यकोन या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला. ए आणि बी या दोन संख्यांची बेरीज ए अधिक बी ही ए पेक्षा मोठी असते आणि बी पेक्षाही मोठी असते. म्हणजेच ए अधिक बी हे कोन ए पेक्षा मोठा आहे आणि ए अधिक बी हा बी पेक्षा मोठा आहे. आणि याचा उपयोग करून आपल्याला इथे एक गुणधर्म मिळालेला आहे. त्रिकोणाचा बाह्यकोन हा त्याच्या प्रत्येक दूरस्थ अंतरकोनापेक्षा मोठा असतो. म्हणजे हा इथला बाह्यकोन जो आहे, आता हा त्रिकोण पी क्यू आर आहे आणि या त्रिकोण पी आर एस हा याचा बाह्यकोन आहे. तर हा त्याच्या दूरस्थ अंतरकोनापेक्षा म्हणजे कोन पी आणि कोन क्यू याच्यापेक्षा हा मोठा असतो. याच्यावर आधारित या ठिकाणी एक उदाहरण आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे. बघा, सोडवलेली उदाहरणे अतिशय महत्त्वाची असतात, कारण सोडवलेल्या उदाहरणावरूनच आपल्याला स्वाध्यायामधील उदाहरणं सोडवायची असतात. म्हणून सोडवलेलं उदाहरण अतिशय महत्त्वाचं आहे. की या ठिकाणी एका त्रिकोणाच्या कोनाच्या मापाचं गुणोत्तर 5/6 आणि 6/7 आहे. तर त्यांच्या सर्व कोनाची मापे काढा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फक्त एका त्रिकोण आहे, त्या त्रिकोणाच्या कोनाचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि या गुणोत्तरावरून सर्व कोनांची मापं आपल्याला काढायची आहेत. म्हणजे आपण या ठिकाणी आता याची उकल जर पाहिली तर कोनाची मापे आपल्याला दिलेली आहेत 5x 6x 7x. मग हे आपण कोण आहे असे समजून त्यांची बेरीज करूया. 5x अधिक 6x अधिक 7x बरोबर 180. आपल्याला माहीत आहे 3 कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. म्हणून मग हिची बेरीज जर आपण केली तर 18x येते. 18x बरोबर 180, तर x बरोबर 10. आणि मग x बरोबर 10 म्हणजे या ठिकाणी 5x आहे. पहिला कोन 5x आहे. मग 5x म्हणजे 5 गुणिले 10 बरोबर 50 अंश. दुसरा आहे 6x म्हणजे 6 गुणिले 10 बरोबर 60 अंश. तिसरा आहे 7x म्हणजे 7 गुणिले 10 बरोबर 70 अंश. म्हणजे दिलेल्या त्रिकोणाची मापं आपल्याला या ठिकाणी मिळाली 50 अंश, 60 अंश आणि 70 अंश. आणि आपण जर ताळा जर केला की त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश आहे, तर आपण ही जी मापं काढलेली आहेत याची बेरीज 180 अंश असते का हे आपण या ठिकाणी बघूया. आता 50 आणि 60 अंश याची जर आपण बेरीज केली तर 110 अंश होते. अधिक हा तिसरा कोन आहे 70 अंश. 110 आणि 70 180 अंश. म्हणजे या ठिकाणी आपण हे उकल जी आहे आपल्या उदाहरणाची ती अतिशय बरोबर आहे. अशा पद्धतीची उदाहरणं आपल्याला स्वाध्यायामध्ये सोडवायची आहेत. त्याच्यानंतर पुढे एक अतिशय महत्त्वाची सिद्धता आहे की त्रिकोणाच्या बाजू एकाच दिशेने जर आपण वाढवल्या तर होणाऱ्या बाह्य कोनाची बेरीज 360 अंश असते. बघा, अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ही सिद्धता या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे की पक्ष साध्य सिद्धता. ही सिद्धता पाठ्यपुस्तकामध्ये आहे. तुम्ही ही सिद्धता वहीमध्ये लिहून काढा आणि या सिद्धतेचा या ठिकाणी अभ्यास करा. त्यानंतर पुढं या ठिकाणी आपण बघणार आहे सराव संच 3.1 मधील काही नमुना उदाहरणे. काही नमुना उदाहरणांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहे. त्यातलं पहिलं उदाहरण आहे 3.1 मधलं की बाह्य कोनावर आधारित आहे. त्रिकोणाच्या बाह्य कोनावर आधारित आहे. जे आपण पहिल्यांदा जे प्रमेय आपण शिकलो की त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढे असते, यावर आधारित हे आहे. तर दिलेल्या सोबतच्या आकृतीमध्ये
त्रिकोण ABCचा बाह्यकोन कोन ACD आहे. बघा या ठिकाणी हा त्रिकोण ABC आहे आणि या त्रिकोणाचा बाह्यकोन ACD असा आहे. त्यानंतर या ठिकाणी दोन कोणांची माप आपल्याला दिलेले आहेत. कोन B बरोबर 40 अंश, कोन A बरोबर 70 अंश. तर यम कोन ACD बरोबर किती? म्हणजे ACD हा काय आहे? त्याचा बाह्यकोन आहे. या ठिकाणी D बिंदू आहे, हे लक्षात घ्या. ACD हा बाह्यकोन आहे. मग आता या ठिकाणी याची उकल जर आपण बघितली तर या ठिकाणी आपण जे प्रमेय शिकलोय त्याचा वापर या उदाहरणामध्ये आपल्याला करायचा आहे. बघा, त्रिकोण ABC मध्ये कोन ACD हा त्रिकोण ABCचा बाह्यकोन आहे आणि म्हणून त्रिकोणाच्या दुरस्थ अंतरकोनाच्या प्रमेयानुसार कोन ABC अधिक कोन BAC बरोबर कोन ACD आणि ACD हा बाह्यकोन आहे आणि म्हणून ह्या दोन कोनांची बेरीज म्हणजे कोन B बरोबर 40 अंश अधिक कोन A बरोबर 70 अंश बरोबर कोन ACD आणि ह्या दोघांची बेरीज 110 अंश आहे आणि म्हणून हा बाह्यकोन हा 110 अंशाचा आहे. अशा पद्धतीची उदाहरणं आपल्याला 3.1 सराव संचमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आणखी एक उदाहरण आपण यावर घेऊया आणि हे उदाहरणसुद्धा त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापाची बेरीज 360 अंश असते यावर आधारित आहे. आणि हे एक उदाहरण आपण या ठिकाणी सोडवलेल्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं आहे, पण आणखी एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. बघा या ठिकाणी त्रिकोण दिलेला आहे, त्रिकोण PQR आहे. याच्यामध्ये दोन कोणाची मापं दिलेली आहेत आणि तिसऱ्या कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे. आता हा त्रिकोण PQR आहे. याच्यामध्ये एका कोणाचं माप दिले 70 अंश कोन P, एकाचं दिलेलं आहे 65 अंश कोन Q आणि Rचं माप दिलेलं नाही. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोन Rचं माप काढायचं आहे. मग आता उकल बघा, त्रिकोण PQR मध्ये कोन P अधिक कोन Q अधिक कोन R बरोबर 180 अंश डॅश. हे कशावरून आहे? तर त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. या गुणधर्मावरून आपण हे विधान मांडलेलं आहे. आणि मग ह्या दोघांची बेरीज जर केली तर 135 अंश होते अधिक कोन R बरोबर 180 आणि म्हणून कोन R बरोबर 180 मधून हे 135 वजा होतील आणि कोन Rचं माप निघतं 45 अंश आणि म्हणून दिलेल्या त्रिकोणामध्ये कोन Rचे माप 45 अंश आहे आणि म्हणून ते ब्रॅकेटमध्ये शेवटी उत्तर आपल्याला लिहायचं असतं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला त्रिकोणाच्या कोणत्याही 3 कोणाच्या मापाची बेरीज 360 असते. दुरस्थ अंतरकोनाचे प्रमेय यावर आधारित काही उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत आणि आपणाला हा पाठ समजला आहे असं समजून